आज पालकचे दही धपाटे करू थोडं वेगळ्या पद्धतीनं. आता मी हे पालक घेतले अर्धी पिंडी जुडी, हे गव्हाचं पीठ आहे. आता याच्यामध्ये एवढं डाळीचं टाकते 2-4 चमचे. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, बारीक चिरायचा कांदा. हे ओवा, जिरे, लसूण सगळी कुटून घेतलेली पेस्ट आहे. ठेचा करून घेतलेला आहे मिरच्याचा, 10-12 मिरच्याचा. आम्हाला तिखट लागते, तुमच्या चवीनुसार टाका. हळद 1 चमचा, लाल तिखट घालूया, तीळ राहिले, लाल तिखट भरून 2 चमचे. आता ह्याला अगोदर खारीवरी करून घेऊ आपण. आणि चांगलं घट्ट तिमून घेऊ. अगोदर ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही, चांगलं मळून घ्यायचं. आता हे पालक धपाट्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे उंडे करून घेऊयात आणि लाटायचं नाही, आपल्याला थापून घेऊ. म्हणजे कसं आहे, जुन्या पद्धतीने चव येते याची. एकदाच गोळी करून घेऊत आपण. तर आता हे आपले पालक धपाट्याचे उंडे तयार केलेले आहेत, गोळी एकदाच करून ठेवलेले आहेत मी. आता आपल्याला पातेल्यात पाणी घ्यायचं आहे का आणि असं पोळपाटावर कपडा अंथरून घ्यायचा, कपड्यावर थापायचे. ते थापून दाखवते तुम्हाला. थापलेली गावरान चव येते गावरान पद्धतीने, लाटलेली एवढी चव लागत नाही. तरी आता आपलं धपाटं थापून झालेलं आहे कपड्यावर. आता याला दोन्ही हाताने धरून असं तव्यावर टाकून घेऊया. तव्यावरचं उलटूता थोडं बाजूने तेल सोडून घ्यायचं, असं निघतं लगेच आणि चव पण छान लागते. मस्त कलर आलेला आहे. भाजून घेऊत सगळीच आता अशा प्रकारे. तर दही धपाटे आपले तयार झालेत बघा, सुंदर झाले. तर त्याच्यासोबत दही पण घेतले.